गेल्या 42 वर्षापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार आणि नागरिकांचा कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लढा सुरू होता. अखेर या 4 दशकांच्या लढ्याला यश मिळालं असून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाले. रविवारी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्किट हाऊस येथे सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करून त्यांचे जाहीर आभार मानले. यावेळी आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरचे सर्किट बेंचचे स्वप्न तुमच्यामुळे पूर्णत्वास गेले. गेल्या 4 दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या प्रयत्नामुळे साकार झाली. याबद्दल आम्ही कोल्हापूरकर सदैव ऋणी आहोत. या निर्णयामुळे 6ही जिल्ह्यातील वकील व पक्षकारांचा वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास वाचणार असून कोल्हापूरसाठी हे सुवर्णक्षण असल्याचे देखील सतेज पाटील यांनी नमूद केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिक उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.